शिल्पा ही अवघ्या 28 वर्षांची एक अत्यंत सुंदर आणि गोरीपान तरुण स्त्री आहे. तिचे लांब सडपातळ काळे केस, टपोरे डोळे आणि हसरा चेहरा कोणालाही सहज आकर्षित करेल असा आहे. मात्र तिचे हेच सौंदर्य तिच्यासाठी शाप ठरले आहे. लग्नानंतर तिचा आणि तिच्या पतीचा संसार अत्यंत सुखात चालला होता, पण नियतीने अचानक घाला घातला आणि तिच्या पतीचा मृत्यू झाला. पतीच्या निधनानंतर शिल्पा पूर्णपणे एकाकी पडली आणि तिचे सुखी आयुष्य जणू कोमेजून गेले. विधवा झाल्यामुळे गावातील लोक आणि तरुण मुले तिच्याकडे अत्यंत वाईट नजरेने पाहू लागली. तिला कोणीही आधार देणारा नसल्याने लोक तिचा फायदा घेण्याचा किंवा तिला मानसिक त्रास देण्याचा प्रयत्न करत. रात्रीच्या वेळी टवाळखोर मुले मुद्दाम तिच्या दारावर टकटक करायची, घरावर दगड फेकायची आणि अश्लील चाळे करायची. शेजारी पाजारी सुद्धा तिला सहानुभूती देण्याऐवजी तिच्या चारित्र्यावर संशय घेऊन नको ते कुजबूज करायचे, ज्यामुळे तिला गावात मान डोकं वर काढून जगणे कठीण झाले होते. पतीच्या मृत्यूनंतर 2 वर्षे तिने मोठ्या कष्टाने काढली, पण पोटाची भूक तिला स्वस्थ बसू देत नव्हती. उदरनिर्वाहासाठी तिने इतरांच्या शेतात गवत काढण्याचे किंवा मजुरीचे काम केले, पण हळूहळू तिला काम मिळणेही बंद झाले. हातात पैसा नाही, पोटात भूक आणि समाजात सुरक्षिततेचा अभाव, अशा भयाण परिस्थितीत शिल्पा अडकली होती. प्रत्येक रात्री होणारा छळ आणि लोकांच्या टोमण्यांमुळे तिची सहनशक्ती पूर्णपणे संपली आणि शेवटी तिने हे जग सोडून जाण्याचा टोकाचा निर्णय घेतला. ती कोणालाही काहीही न सांगता अगदी अनवाणी पायांनी घराबाहेर पडते. रणरणत्या उन्हात मैलोनमैल चालत असताना तिच्या डोळ्यातून अश्रू वाहत असतात आणि मनात फक्त मृत्यूचा विचार असतो. चालता चालता दुपारच्या वेळी तिला एक विहीर दिसते. आता सर्व काही संपवायचे या विचाराने ती मागे पुढे न पाहता थेट त्या विहिरीत उडी घेते. पाण्यात पडताच क्षणभर तिला सर्वत्र अंधार दिसतो, नाकातोंडात पाणी जाते आणि श्वास घेण्यासाठी तिची धडपड सुरू होते. शिल्पा जेव्हा मृत्यूच्या दारात असते तेव्हाच तिथे एक तरुण देवदूतासारखा धावून येतो. विहिरीत उडी घेतलेली पाहून तो क्षणाचाही विलंब न लावता पाण्यात उडी मारतो. शिल्पा पाण्यात बुडत असताना तो तिला घट्ट पकडतो आणि मोठ्या कष्टाने विहिरी बाहेर काढतो. जेव्हा शिल्पा शुद्धीवर येते तेव्हा ती एका झाडाखाली असते. तिच्यासमोर एक साधारण 30 ते 32 वर्षांचा उंच आणि सावळा तरुण बसलेला असतो, ज्याच्या डोळ्यात प्रचंड करुणा आणि काळजी असते. शुद्धीवर आल्यावर शिल्पाला जेव्हा सर्व आठवते तेव्हा ती पुन्हा विहिरीकडे धावण्याचा प्रयत्न करते, पण तो तरुण तिचा हात घट्ट धरतो. तो शांतपणे तिला विचारतो की तिने असे का केले. शिल्पा काहीच बोलू शकत नाही, ती फक्त रडत राहते. तो तरुण तिचा हात सोडत नाही, उलट तिला आधार देऊन जवळच असलेल्या एका छोट्या झोपडीत नेतो. शिल्पाला तेव्हा माहीत नसते की हा अनोळखी तरुण तिच्या आयुष्यातील अंधार दूर करून तिला जगण्याची नवी दिशा देणार आहे. शिल्पाला आपल्या शेतातील एका साध्या पण स्वच्छ झोपडीत आणतो. सुरुवातीला शिल्पा प्रचंड दहशतीखाली असते. तिला वाटते की या परक्या तरुणाने तिला वाचवले असले तरी तो आता तिच्या एकटेपणाचा फायदा घेईल. समीर जेव्हा झोपडीच्या दाराला कडी लावतो तेव्हा शिल्पा भीतीने थरथरू लागते. मात्र समीरचा हेतू पूर्णपणे वेगळा असतो. तो तिला एका कोपऱ्यात सुरक्षित बसायला सांगतो आणि अत्यंत मृदू आवाजात आश्वासन देतो की जोपर्यंत तो इथे आहे तोपर्यंत तिला कोणीही स्पर्श करू शकणार नाही. शिल्पाची भीती घालवण्यासाठी समीर स्वतः स्वयंपाकघरात जातो आणि तिच्यासाठी गरम चहा बनवून आणतो. चहाचा कप समोर ठेवून तो तिला शांत करण्याचा प्रयत्न करतो. थोड्या वेळाने जेव्हा शिल्पा सावरते तेव्हा ती मोकळेपणाने आपले नाव सांगते आणि आपल्या पतीच्या निधनापासून ते गावातील लोकांच्या त्रासापर्यंतचा सर्व विदारक प्रवास त्याच्यासमोर मांडते. तिचे दुःख ऐकून समीरला खूप वाईट वाटते. तो तिला समजावतो की आयुष्य एकदाच मिळते आणि ते संपवण्यासाठी नाही तर ध्येयाने जगण्यासाठी असते. त्या रात्रीपासून शिल्पा समीरच्या आश्रयाला राहू लागते. समीर अविवाहित असूनही ज्या आदराने आणि सन्मानाने शिल्पाशी वागतो ते पाहून तिला आश्चर्य वाटते. शिल्पा केवळ बसून न राहता स्वाभिमानाने समीरला घरकामात मदत करू लागते. ती स्वतःहून स्वयंपाक करते आणि दोघेही एकत्र जेवण करतात. अनेक वर्षांनंतर शिल्पाला कोणाशी तरी माणूस म्हणून संवाद साधता येतो, ज्यामुळे तिच्या मनातील आत्महत्येचे विचार हळूहळू मावळू लागतात आणि तिला जगण्याची एक नवी उमेद मिळते. काही दिवस समीरच्या घरी राहिल्यानंतर शिल्पाला केवळ बसून खाणे पटत नाही. ती समीरला स्पष्ट सांगते की तिला फुकटचे अन्न नको आहे आणि ती त्याच्यासोबत शेतात काम करेल. समीरला तिची कष्टाची तयारी पाहून कौतुक वाटते. तो तिला कामाचे पैसे देण्याचे कबूल करतो आणि दुसऱ्या दिवसापासून शिल्पा त्याच्या खांद्याला खांदा लावून शेतात राबू लागते. शेतातील गवत काढणे, रोपांना पाणी घालणे आणि लागवड करणे अशी कष्टाची कामे दोघे मिळून आनंदाने करू लागतात. शेतातील या रोजच्या सहवासामुळे त्यांच्यातील नाते अधिक दृढ होऊ लागते. समीरचा वागण्यातील प्रामाणिकपणा आणि त्याच्या नजरेतील आदर पाहून शिल्पाचा त्याच्यावरचा विश्वास वाढत जातो. शिल्पा दिवसभर कामात व्यस्त असते आणि संध्याकाळी घरी आल्यावर स्वयंपाक करते, तर समीर शेतातील उरलेली कामे करून तिला घरकामात मदत करतो.
संध्याकाळच्या वेळी चहा पिताना त्यांच्यात होणाऱ्या गप्पांमधून एकमेकांच्या आवडीनिवडी आणि स्वभाव त्यांना समजू लागतात. शिल्पाला आता जाणवू लागते की समीर केवळ तिचं रक्षण करता नाही तर तो एक चांगला मित्रही बनला आहे. या सर्व काळात शिल्पाच्या मनात एक द्वंद्व सुरू असते. तिच्या मनात समीरबद्दल प्रेमाची भावना निर्माण होत असली तरी ती स्वतःला आवरते. तिला सतत वाटत राहते की समीर एक देखणा अविवाहित तरुण आहे आणि ती एक विधवा आहे. त्याला आयुष्यात तिच्यापेक्षा सुंदर आणि चांगली मुलगी मिळू शकते असा विचार करून ती आपल्या भावनांना मनातच कोंडून ठेवते. मात्र समीरची प्रत्येक कृती आणि त्याने दिलेला सन्मान शिल्पाला नकळत त्याच्या प्रेमात पाडत असतो. एके दुपारी साधारण 3 वाजताच्या सुमारास शिल्पा आणि समीर नेहमीप्रमाणे शेतात गवत काढण्यात मग्न असतात. अचानक आकाशात काळे ढग दाटून येतात आणि सुसाट वाऱ्यासह पावसाच्या मोठ्या थेंबांना सुरुवात होते. पाऊस वाढत गेल्यामुळे समीर शिल्पाला घराकडच्या दिशेने धावायला सांगतो. दोघेही पावसात चिंब भिजत धावत असतात. पण ओल्या मातीवरून शिल्पाचा पाय घसरतो आणि ती खाली पडणार इतक्यात समीर तिचा हात घट्ट पकडतो. आज पहिल्यांदाच समीरने शिल्पाचा हात इतक्या हक्काने धरलेला असतो आणि त्या स्पर्शाने दोघांच्याही मनात विजेसारखी लहर उमटते. पावसाचा जोर वाढल्याने ते दोघेही कसाबसा निवारा शोधत झोपडीत पोहोचतात. पावसात भिजल्यामुळे शिल्पाला थंडीने शहारे येत असतात आणि तिची ओले वस्त्रे शरीराला चिकटलेली असतात. समीरची नजर तिच्यावर पडते, पण तो क्षणात आपले डोळे वळवून घेतो आणि खिडकीपाशी जाऊन बाहेरचा पाऊस पाहू लागतो. त्याचा हा कमालीचा संयम आणि आदर पाहून शिल्पाचे मन भरून येते. इतके दिवस सोबत असूनही या माणसाने कधीही तिच्या परिस्थितीचा फायदा घेतला नाही, हे आठवून तिचे डोळे पाणावतात. भावनेच्या भरात शिल्पा स्वतःला रोखू शकत नाही. ती हळूच समीरच्या मागे जाते आणि आपल्या दोन्ही हातांनी त्याला घट्ट मिठी मारते. समीर क्षणभर पूर्णपणे स्तब्ध होतो. शिल्पा त्याचा हात धरून आणि रडत रडत त्याला विचारते की तो तिला आवडतो का. ती विधवा असल्याने आपल्या भावना व्यक्त करायला घाबरत असते, पण समीर तिला शांत करतो. तो तिच्या डोळ्यात पाहत सांगतो की तिच्या असण्याने त्याच्या घराला घरपण आले आहे. तिथे पावसाच्या आवाजात दोन एकट्या जीवांचे शब्दविरहित मिलन होते आणि शिल्पाला जाणवते की तिला शेवटी हक्काचा आधार मिळाला आहे. त्या रात्रीचा पाऊस थांबतो, पण शिल्पा आणि समीरच्या आयुष्यात आनंदाची एक नवी लाट येते. समीर शिल्पाला समजावतो की विधवा असणे हा काही गुन्हा नाही आणि तिच्या भूतकाळापेक्षा तिचे वर्तमान आणि तिचा स्वभाव त्याच्यासाठी जास्त महत्वाचा आहे. तो तिला वचन देतो की तो आयुष्यभर तिचा आदर करेल आणि तिला कधीही एकटे पडू देणार नाही. समीरचे हे शब्द शिल्पाच्या मनावरचे सर्व जुने घाव भरून काढतात. दीर्घकाळ सोसलेल्या एकाकीपणानंतर तिला अखेर प्रेमाचा आणि विश्वासाचा एक भक्कम आधार सापडतो. काही दिवसांनंतर समीर या नात्याला समाजाची मान्यता देण्याचे ठरवतो. तो शिल्पाला लग्नाचा प्रस्ताव देतो. गावातील लोक काय म्हणतील याची काळजी न करता ते दोघेही जवळच्या एका छोट्या मंदिरात जाऊन अगदी साध्या पद्धतीने विवाह करतात. समाजाच्या टीकेपेक्षा त्यांनी एकमेकांच्या साथीला महत्त्व दिले. समीरने शिल्पाच्या आयुष्यातील अंधार दूर करून तिथे सुखाचा प्रकाश आणला होता. आता ते दोघेही आनंदाने एकत्र राहू लागतात, शेतात एकत्र कष्ट करतात आणि संध्याकाळी निसर्गाच्या सानिध्यात एकमेकांच्या सहवासाचा आनंद घेतात. या कथेचा शेवट शिल्पाच्या एका मोलाच्या संदेशाने होतो. ती सांगते की आयुष्य कितीही कठीण वाटले तरी ते संपवणे हा कधीच उपाय नसतो. प्रत्येक अंधाऱ्या रात्रीनंतर जशी नवी सकाळ येते, तसेच दुःखाच्या काळानंतर सुखाचे दरवाजेही उघडतात. समाज काहीही बोलो, पण जर तुम्हाला एखादी व्यक्ती मनापासून समजून घेणारी आणि आदर देणारी मिळाली तर आयुष्य पुन्हा नव्याने फुलू शकते. स्वतःवर विश्वास ठेवा आणि आयुष्याला नेहमी दुसरी संधी द्या. हाच या हृदयस्पर्शी प्रेमकथेचा सारांश आहे. तर मित्रांनो, कथा आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करून कमेंट करा आणि अशाच अर्थपूर्ण कथा ऐकण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब देखील नक्की करा.